आजच्या दिवसात आपल्याला पाहायला भेटेल, ह्यात काही शंका नाही। सलामीचे बॅटर आपण पाहू शकतो समीर आणि निमेश। स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकतो समीर याला आणि नॉन स्ट्राइक एंड वरती निमेश याला। तर गेम ऑन होतो। पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, स्लो वन चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता। एक धाव कंप्लीट होतोय, बघूया दुसरा धावायचा प्रयत्न। बघता बघता दोन धावायचा प्रयत्न होत असताना दोन धावा कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतोय। तर निश्चितपणे दोघे चांगले संघ आहेत, एक चांगली लढत पाहायला भेटेल, ह्यात काही शंका नाही। का अतिशय चांगला फटका होता, जोरकास मारण्याचा प्रयत्न होता। निश्चितपणे बॉलवर बॅटर बॉल काहीसा आला नाही, त्याच कारणाने दोन धावा कंप्लीट असताना आपण पाहिलंय। पहिल्या ओव्हरचा दुसरा चेंडू, अजून एक चांगला चेंडू, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण येतोय बॉलच्या खाली। अतिशय चांगल्या पद्धतीने जज करत असताना कॅच ड्रॉप होत आहे। निश्चितपणे चांगल्या पद्धतीने बॉलच्या खाली आले होते क्षेत्ररक्षण, पण काहीसा बॉल हातामध्ये समाविष्ट झाला नाही, त्याच कारणाने अजून एक कॅच ड्रॉप होताना पाहू शकतोय। क्रिकेटमध्ये आपण पाहू शकता चुकीला माफी नाही आहे, कारण तुम्हाला कॅच विन द मॅचेस हे निश्चितपणे करावे लागतील। आणि चांगला फलंदाज होते, दोन आघाडीचे फलंदाज होते, त्याच्यामुळे समोरची कॅच उडाली होती। निश्चितपणे कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलंय। तिसरा चेंडू, बॉलर अजून एक चांगला चेंडू, ब्लॉक होल चेंडू होता, खोदून काढलाय। निश्चितपणे एक धाव कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न, बघूया रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल का? निश्चितपणे नाही, दोन अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतोय। आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट होताना काय रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय। निश्चितपणे आखो में इशारा, त्याच कारणाने सिंगल डबलवर जास्तीत जास्त मात देत असताना लहूपाडा हा संघ अजून एक स्लो वन चेंडू कव्हरच्या दिशेने, अजून एक साधा सोपा झेल पकडत असताना पहिला हादरा बसतोय लहूपाडा या संघाला। आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैस, आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसली। थँक्यू डीजे। चांगल्या पद्धतीने बॉलिंग राहिलंय, 4 चेंडू फेकून गेल्या आहेत। स्कोरवरती स्कोर आहे ते 6 या आकड्यावरती। निश्चितपणे चांगले चेंडू हाताळल्या गेले आहेत। पहिला ओव्हरचा 5वा चेंडू, बघूया एखादा मोठा फटका येईल का? निश्चितपणे जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण येतो बॉलच्या खाली, अतिशय चांगल्या पद्धतीने जज करत असताना अजून एक हादरा बसतोय लहूपाडा या संघाला। Dame un grr. ¿Un qué? Un grr. ¿Un qué? Dame un tuk tak tak tuk tak tuk tuk tak tak tuk tak tuk tak tuk tak. या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊला, या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊला, आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला, आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊला। या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊला, या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊला। थँक्यू डीजे। चला वळूया मॅचच्या दिशेने। 5 चेंडू फेकून गेल्या आहेत, हॅट्रिक वरती आहे बॉलर, बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केला आहे। बघा आजच्या दिवसात पहिली हॅट्रिक कंप्लीट होईल का? पहिला ओव्हरचा लास्ट चेंडू, हॅट्रिक ची संधी आहे। स्लो वन चेंडू, बघूया निर्धाव चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय ते 6 या आकड्यावरती।
काय बॉलिंग केले, काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग केले. निश्चितपणे 2 विकेट प्राप्त करताना फक्त 6 धावा ज्याने खर्च केल्यात. तर चांगली कामगिरी म्हणावं लागेल. तरकडे या संघाला बघा दुसऱ्या ओव्हरचा जुम्मा कोणाला सोपला जातोय. निश्चितपणे दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करावं लागेल. 2 ओव्हरची मॅच आहे, लास्ट ओव्हर असेल. इथून अजून चांगली कामगिरी करावं लागेल, चांगल्या धावा बनवाव्या लागतील. कारण फक्त धावा आहेत ते 6 आणि निश्चितपणे इथून तुम्हाला 15-16 धावा बनवाव्या लागतील आणि 20+ धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. बघा दुसरा ओव्हर घेऊन येतोय बॉलर रवींद्र. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू, उलटा चेंडू जोरकास पाळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण येतो. अजून एक हादरा बसतोय लहुपाडा या संघाला. विकेट गॉन. सोन्याची रे सुपली सोन्याची थँक्यू डीजे. त्यामुळे या मॅचच्या दिशेने अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत असताना चांगला फटका होता, पण अतिशय चांगल्या पद्धतीने कॅच कलेक्ट केले फिल्डर याने. निश्चितपणे आपण पाहू शकता टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते फक्त 6 या आकड्यावरती. बॉल फेकून गेले ते पहिलाच बॉल टाकले असं वाटतंय मला. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. बघा दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू, अजून एक चांगला चेंडू विडॉनच्या दिशेने पुश केलंय. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. काय कमबॅक केले बॉलिंग करत असताना तरकडे या संघाने. पहिला ओव्हरचा तिसरा चेंडू आपण पाहू शकतो. इथून एखादा मोठा फटका येईल का, इथून एखादा षटकार येईल का, हे निश्चितपणे पाहणं प्रश्नचिन्ह उभा राहील. काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग केले आजच्या दिवसात तरकडे या संघाने. तिसरा चेंडू, अजून एक जोरकास मारण्याचा प्रयत्न होतो मिडॉनच्या दिशेने. अतिशय चांगली फिल्डिंग पाहिले आपण. फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट असताना तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का, हा नाकारत असताना 2च धाव्यावरती समाधान मानावं लागेल लहुपाडा या संघाला. 3 चेंडू टाकून झाला आहे तर स्कोरवरती स्कोर धावा जाऊन पोहोचता येते 9 या आकड्यावरती. अजून चेंडू शिल्लक असतील ते 3. लास्ट ओव्हर आहे. 3 चेंडू मध्ये अजून एखादा मोठा जरी फटका आला तर चांगला टोटल मानला जाईल. चौथा चेंडू फुलटा चेंडू होता. अजून एकदा त्याच रिझनने एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया रनआउटच्या स्वरूपात. रनआउट होईल का, निश्चितपणे अजून एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. ते 2 धावाच्या मदतीने टीमचे स्कोर जाऊन पोहोचतात 11 या धावावरती. काय रनिंग बिटवीन द विकेट, आखो में इशारा. आणि निश्चितपणे एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहिलंय लहुपाडा या संघाला. कारण दुसरा ओव्हर चालू आहे, स्कोरबोर्डची धावा जास्तीत जास्त लागले गेले नाहीत. कारण 11 धावावरती लहुपाडा हा संघ खेळतोय. कारण अजून 2 चेंडू शिल्लक आहे. इथून चांगली कामगिरी करावं लागेल. इथून एखादा 2 फटके मोठे खेचावं लागेल तर 20+ धावा तुम्हाला डिफेंडिंग धावा हे मानले जातील. 5वा चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने बॉल हवेत आहे. अजून एकदा सेफ डिस्मिशन, अजून एक विकेट गॉन होत असताना लहुपाडा या संघाचा. बाई गं कुचली माझी बांगडी बांगडी बांगडी, बाई गं कुचली माझी बांगडी बांगडी बांगडी, बाई कुचली माझी बांगडी बांगडी बांगडी, बाई कुचली माझी बांगडी बांगडी बांगडी.
थँक्यू डीजे. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काय बॉलिंग केलंय, इम्प्रेसिव्ह बॉलिंग आपण पाहिलंय तरकडे या संघाकडून. तर निश्चितपणे लहूपाडा या संघाला निश्चितपणे म्हणेन मी, अगर गिरे तो दोबारा उठो, क्योंकि हार सिर्फ वही मानते हैं जो जो कोशिश करना छोड़ देते हैं. तर आपण पाहिलं की कोशिश करायचं कधी सोडायचं नसतंय. निश्चितपणे 100% द्या, चांगली कामगिरी करा. क्रिकेट आहे, हार जीत होत असते, पण आपल्याकडे जे टॅलेंट आहे, जी आपली ताकद आहे ते निश्चितपणे दाखवावं लागेल. अजून एक चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू होता, फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अजून एक रनआउटच्या स्वरूपात विकेट येईल का? निश्चितपणे अजून एक विकेट लागतोय, अजून एक हादरा बसतोय लवपाडा या संघाला रनआउटच्या स्वरूपात. कॅप्टन प्लीज या. 1 2 3 आलेत, एक कॅप्टन नाही आलेत अजून. जीवदानी बॉलिंग टीम. जरूर आपण बॉलिंग टीम कॅप्टन प्लीज या. एक ओव्हर आधीच सूचना दिली होती, या एखादी फक्त ड्रॉ काढायची आहेत, कोणीतरी या. बघा आपण पहिल्या 2 काढू, नंतर 2 काढू, एक राहील ती डायरेक्ट टॉप 3 मध्ये. नाही नाही, जे शेवटला टॉप 3 मध्ये त्याला बाय नाही मिळणार, मग त्याच्याशी खेळायला लागेल. चला आता आमचे चेतन आहेत आणि त्यांच्या हातामध्ये मॅजिक बॉक्स आहे, त्यांनी आता तो खुलच्या सिमसिम केलाय. चला आता 4ही कॅप्टनना काढायचे आहेत, घाबरू नका. त्यांचं नशीब कोणाचं असेल त्याला 3 मध्ये स्थान मिळेल. पहिली मॅच आपण पाहूया. रोहितच्या हातामध्ये एक चिठ्ठी आहे, पहिली मॅच कोणाची असेल ना? सध्या तरी आपण रोहितकडे जाऊया. रोहित काय नाव काढ? वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव विरुद्ध चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली म्हणजे, आणि बघतोय आता ही पहिली मॅच असेल. चिंचोटी पाटीलपाडा टीमचे मग अगदी आपण बघितलं तर काय, जीवदानी बॉलिंग विरुद्ध मॅच. क्या बात आहे. गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा म्हणजे जो जिता वो सिकंदर, जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 3. चला आता टॉस पण करून घेऊया आपण पहिली मॅच. चेतन दादांच्या शुभस्ते क्विक डिसिजन आपण घेऊया, जास्त चर्चा नाही करू आता, कारण की लगेच चेसिंग पण तिकडे सुरू होत जाईल. छापा कॉल दिलाय रोहितने, छापा आलाय. रोहित फक्त काय निवडशील सांग? फिल्डिंग करू. शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला. जितेंद्र तुम्हाला देखील शुभेच्छा आणि व्हेरी ऑल द बेस्ट. चला अगदी आपण बघितला, व्हेरी ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सचे संघाने एक जे ड्रॉ काढले गेले. पहिली मॅच चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. दुसरी मॅच असेल जीवदानी बॉलिंग विरुद्ध अगदी गावदेवी पाटीलपाडा चिंचोटी. म्हणजे जिंकणारा संघ थेट मात्र जाईल तिसऱ्या. हा नक्कीच 2-2 ओव्हरचेच मॅचेस असतील, लक्षात असू द्या. जर शेवटी उरला तर मग तिथे आपण काहीतरी निर्णय घेऊ. परंतु ओ माय गॉड, काय घडलंय? अगदी इझी, हळू सोपा हातामध्ये हलवा होता. हा हलवा कॅचचा जलवा दाखवला असता, परंतु जलवा झालाच नाहीये. आणि मग आता पश्चाताप करून काय फायदा, कारण की जे व्हायचं ते झालं आणि सगळं काही गेलं. चला जाऊया कमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सर. निश्चितपणे अतिशय चांगला, अतिशय सोपा जेल होता.
या चुकीला माफी नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्पा झेल होता ज्याने मिस केलाय. निश्चितपणे तुम्हाला पुढे ह्याचा धोका निश्चितपणे निर्माण होईल. दुसरा चेंडू फुल केलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त 2 धावा. ओके, 2 बॉल टाकून गेल्या आहेत आणि टीमचा स्कोर आहे ते 3 या आकड्यावरती. का अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली होती बॉलर याने. पहिला चेंडूवरती कॅच होती, कॅच ड्रॉप झाली. दुसरा चेंडूवरती डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने कट करायचा प्रयत्न, कीपर कडून चुकी होते. बघूया डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जाईल का. निश्चितपणे दोघा फिल्डराकडून होते चूक आणि त्याच्या माध्यमातून टीमचा स्कोर ऍड होतंय ते 5 या आकड्यावरती. निश्चितपणे तुम्हाला चांगली कामगिरी करावं लागेल. फिल्डिंग करत असताना, बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना तेव्हा निश्चितपणे 100% तुम्हाला द्यावं लागेल. तरच तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करता. अतिशय चांगली कामगिरी करावं लागेल. चौथा चेंडू अजून एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगली फिल्डिंग आणि 1च धावावरती समाधान मानावं लागेल तरकडे या संघाला. निश्चितपणे आपण पाहू शकतो निश्चितपणे विजयासाठी 13 धाव्या बनवायच्या होत्या. आता स्कोरवरती स्कोर लागले गेले ते 6. येणारे 8 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण. इथून अजून चांगली कामगिरी करावं लागेल बॉलर याला. अजून एक चांगला चेंडू, चांगला फटका आहे. फुल टोल वसूल केलाय. अजून एक येत आहे तरकडे या संघाकडून दमदार खणखणी षटकार. थँक्यू डीजे. अतिशय चांगला फटका होता विकेटच्या दिशेने. फिल्डरच्या डोक्यावरून मारलेला तो षटकार. स्लोवन चेंडू होता, फुलटा चेंडू. बघूया फिल्डर येत आहे. अजून एक खराब क्षेत्ररक्षण. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने 2 बॉल मध्ये मॅच फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन तरकडा संघ. हार्ड लक, टफ लक, लवपाडा. निश्चितपणे अतिशय चांगली कामगिरी केली तरकडा संघाने आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय तरकडा संघ. निश्चितपणे 1 ट्रॉफी तर त्यांच्या नावावर लागली गेली आहे. अजून तिथून त्यांना चांगली कामगिरी करावं लागेल पहिल्या क्रमांकासाठी. तर वळूया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. कोण असेल या मॅचचा हिरो, सामनावीर. निश्चितपणे थोडाच वेळात